रामकृष्ण हरी. मला अशी पंचायत आहे आता, एवढी सगळी मंडळी उपस्थित आहेत, माझ्याकडेच हे काम का दिले समजत नाही. पण गुरुजींच्या बद्दल अपार प्रेम आहेच आहे. जसं आळंदीत आम्ही आलो तेव्हापासून गुरुजींचं नाव कानावर पडतंय आणि ऐकायला मिळतंय. आम्ही संगीताचे एवढे जाणकार नाही, आम्हाला 3 ताल कळतो फक्त. ताल बदलला की समजत नाही, मग मी विचारतो गायकाला, अरे ताल तरी सांग कोणता आहे. म्हणजे एवढे आम्ही संगीतामध्ये अडाणी असून सुद्धा गुरुजींवर आमची प्रीती आहे हे मात्र नक्की. आणि अभिजात भारतीय संगीताची परंपरा समांतरपणे वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध पद्धतीने घेऊन जाणारी जी काही मोजकी मंडळी आहेत, त्यामध्ये गुरुजींचा क्रमांक सगळ्यात वरचा लागतो. आम्ही उशिरा आणि थोराड वयामध्ये आळंदीला आलो. लहानपणी आलो असतो तर गुरुजींचं शिष्यत्व वध करून गाणं शिकलो असतो, पण ते राहून गेलं. आता बरंच राहिलंय. मिळाला जन्म तर पुन्हा नंतर करू. पण मला संगीत क्षेत्रातील गुरुशिष्य परंपरेचा नेहमी हेवा वाटत आलाय, नेहमीच कौतुक वाटत आलंय. कारण इतर क्षेत्रामध्ये गुरुशिष्य परंपरा एवढ्या स्वच्छपणे आणि एवढ्या समर्पण भावानं चालत नाही, पण संगीत क्षेत्रामध्ये गुरुशिष्य परंपरा इतक्या समर्पित पद्धतीने चालते की गुरुजींचे शिष्य गुरुजींच्यावर माऊलींच्या इतकी श्रद्धा ठेवतात. हे ऐकून आनंद वाटला. आणि त्यासाठी शिष्यांची श्रद्धा टिकवण्यासाठी त्या गुरुला आपलं आचरण आणि आपला व्यवहार किती पराकोटीचा शुद्ध ठेवावा लागत असेल, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वास्तविकतः संगीत क्षेत्रामध्ये आचरण शुद्ध ठेवण्याचं कंपल्शन नाही आहे, तशी परंपरा पण नाही आहे संगीत क्षेत्राची. पण गुरुजींचं गाणं हे फक्त संगीत क्षेत्र नाही तर वारकरी संगीत क्षेत्र आहे. त्यामुळे वारकऱ्याचं आचरण आणि अभिजात संगीताची जोपासना या दोन्हींचा संगम गुरुजींच्या जीवनात आहे. याचा आम्हाला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं वैभव आहेत. आणि दुसरी गोष्ट, गुरुजींनी ते रचलेलं गाणं त्या मुलीने जे गायलं, ते गाणं ऐकताना मला वाटलं त्याच्यात अजून 2 कडवे पाहिजेत. काय चाललंय तुमचं, काय चाललंय. तुम्ही आले नव्हते. एक सुंदर रचना गुरुजींनी तयार केली, त्यामध्ये सामाजिक संदेश त्यांनी दिला आहे. शब्द गुरुजींचे एक मुलीनं छान गायलं, काय चाललं तुमचं, काय चाललं. पण माझी सूचना अशी राहील, विनंती राहील, गुरुजी 2 कडवे त्यात वाढवा. काय चाललं तुमचं, काय चाललं, कीर्तनात पिक्चरचे गाणे म्हणता, संत वाङ्मय सोडून देता, जरा 2 कडवे टाका. हो, म्हणजे त्यामुळं अधिक त्याला परिपूर्णता येईल आणि योग्य संदेश जाईल. सुंदर आहे, आनंद वाटला. आणि गुरुजींच्या सर्व शिष्यांना मी धन्यवाद देतो की गुरुजींच्या प्रती आपली असलेली निष्ठा आणि श्रद्धा अशीच वृद्धिंगत होत राहो. आणि आपण अनेकांचे आधारवड आहात, म्हणून भगवंत आपल्याला उदंड आयुष्य देवो. आपल्या अंतःकरणात माऊलींच्या भक्तीची ज्योत अशीच तेवत राहो. आणि शब्दशुद्धतेच्या बाबतीमध्ये आपण जो वसापत करलेला आहे, गुरुजींच्या रचनेमध्ये तुम्हाला शब्दशुद्धता, इतके शुद्ध शब्द सापडतील की सामान्य गायकांकडून सुद्धा ते शब्द शुद्ध वधवून घेतात. त्यांचं ते शब्द तुका म्हणे नाही, ते शब्दांची जी शुद्धता आहे की जी अभिजात संगीतामध्ये फार गरजेची असते, शब्दाची फेक शुद्धता ही गुरुजी करून घेतात. आणि अनवट चाली रचण्यामध्ये तर त्यांचा हातखंडाच आहे. प्रारंभापासून आहे, इतक्या अनवट चाली असतात की त्या म्हणायला ऐकायला गोड लागतात, म्हणायला अवघड असतात. आणि तेही शिवधनुष्य गुरुजी पेलतात, मौलिक गातात, स्वतःचं गातात. भल्या भल्यांना दुसऱ्याचं गाण्याचा मोह आवडत नाही, पण गुरुजींनी तो मोह अद्यापपर्यंत आवरलेला आहे. स्वतःचं गातात, स्वतः रचना करतात. आम्हाला कौतुक आहे. मी इतका मोठा नाही, पण आपल्याला अभिष्ट चिंतन करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकाऱ्यांच्या वतीनं भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, गुरुजी आपल्याला आरोग्य संपन्न, शील संपन्न, चारित्र्य संपन्न उदंड आयुष्य लाभो, ही माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण.